नमस्कार, मी चंद्रभान कदम आणि आपण बघत आहोत बेसिक न्यूमरोलॉजीचे सेशन. तर आज आपण बघणार आहोत नंबर 3, जो की ज्युपिटरचा नंबर आहे. ठीक आहे. ज्यांची डेट ऑफ बर्थ 3, 12, 21 आणि 30 यापैकी आहे, अशांना जो रूल करतो तो आहे ज्युपिटर, म्हणजे गुरु. आपण त्याला काउन्सलर, वाईज पण आहे. ठीक आहे. 3 नंबर जो आहे तो खूप स्ट्रॉंग आहे आणि एक गुड ॲडवायझर म्हणून आहे. म्हणजे तुम्ही 3 नंबरवाल्याकडे जात, भलाही तुमचा तो शत्रू असो पुढचा, ठीक आहे, त्यांना तो एकदम म्हणजे चांगलाच सल्ला देणार. भले तो माणूस किती पण अडचणीत असू दे, पण तुम्हाला एकदम व्यवस्थित आणि चांगला पॉझिटिव्ह सल्लाच देणार. अशी क्वालिटी जी आहे ती 3 नंबरची आहे. 3 नंबर हा स्ट्रॉंग प्लॅनेट आहे, स्ट्रॉंग नंबर आहे. ठीक आहे. आणि सतत नॉलेज घेत असतं 3 नंबरवाले. आणि यांचं जे म्हणजे गुरुला तुम्ही 3 नंबरवाल्यांना शक्यतो लवकर समजू शकणार नाही. कारण हे तुम्ही जर यांना तुम्ही शाळेच्या मित्रांमध्ये बसवलं आणि तुम्ही जर यांना त्यांच्या कलिग सोबत बघितलं, या दोन्ही ठिकाणी जर तुम्ही बघितलं, तर तुम्ही म्हणणार की नाही, हा वेगळाच माणूस आहे. कारण ते त्या त्या ठिकाणी तसं वागतात. ठीक आहे. तर तुम्हाला आता म्हणजे ज्यांच्या लाईफमध्ये गुरु खूप गरजेचा आहे आपल्या लाईफमध्ये. ठीक आहे. तर तसंच की 3 नंबरचं जे सल्ला तुम्हाला जे देतील, कारण त्यांचं नॉलेज भरपूर असतं, त्यामुळे ते जे सल्ला देणार ते पूर्णपणे विचार करूनच देणार. आणि त्यांचा सल्ला जर तुम्ही ऐकला तर तुम्ही लाईफमध्ये कधीच फेल होणार नाही. ज्यांचा बिझनेस पार्टनरमध्ये गुरु आहे, त्यांची ग्रोथ जी आहे ती अटळ आहे, पहिली गोष्ट. आणि खूप फास्ट ग्रोथ होणार. तुम्ही लिगल मॅटरमध्ये कुठे फसणार नाहीत. कारण जो गुरु नंबर आहे तो अनइथिकल गोष्टी काहीच करत नाही. 3 नंबरवाले अनइथिकल काहीच करत नाही. जे पण करतात ते व्यवस्थित करणार आणि लिगली करणार. त्यामुळे ज्यांच्या पाठीमागे 3 नंबरवाले जे गुरु आहे, तर त्यांना लिगल जी मॅटर आहेत, लिगलमध्ये कुठं फसणार नाहीत. कंपनीमध्ये असो, कंपनीमध्ये जर तुमचा सीए किंवा अकाउंटंट जर तो 3 नंबरवाला असेल, तर तुम्हाला तो कुठेच लिगल मॅटरमध्ये कुठे फसू देणार नाही. तो स्ट्रिक्टली तुम्हाला ते गोष्टी ते व्यवस्थित प्रॉपर करून देणार. आणि 3 नंबरवाले इमॅजिनेटिव्ह असतात. म्हणजे कसं की इमॅजिनेशनला कुठलीही लिमिट नाही. ठीक आहे. तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी, म्हणजे जसं की आता कुठला इव्हेंट असेल तर त्यामध्ये डेकोरेशन किंवा काही असेल, तर त्यामध्ये गुरु जर 3 नंबरवाले असतील तर ते एकदम व्यवस्थित तुम्हाला हे करून देणार. किंवा तुम्ही जर तुमच्या लाईफमध्ये जर तुम्हाला तुमचा जो लाईफमधला आनंद आहे तो जर द्विगुणित करायचा असेल, ठीक आहे, तुम्ही कुठे फिरायला गेले किंवा काय, तर यांच्या प्लॅनिंगने जर गेले तुम्ही, तर तुम्हाला जास्त म्हणजे काय होईल की जो एन्जॉयमेंट आहे ती तुमची एक लेवल अप असेल. तर गुरु प्रत्येकाच्या म्हणजे जुने जी लोक आहेत बघा तुम्ही, की प्रत्येकाला गुरु असायचा, त्यांचं मार्गदर्शनाखाली त्या गोष्टी चालायच्या. पण आता बरेच कसं आहे की काहींनी त्यांचा गैरफायदा घेऊन किंवा चुकीच्या गोष्टी करून त्यांचं नाव बदनाम केले. पण लाईफमध्ये आता जसं की आपण आता लेटेस्टमध्ये कसं आले की तुमच्या लाईफमध्ये एक लाईफ कोच पाहिजे, म्हणजे तुम्हाला कुठंतरी मार्गदर्शन करणारा. तर आपण त्यांना आता सध्याच्या भाषेत तेच म्हणू शकतो की तुम्हाला लाईफ कोच गरजेचा आहे, की जो तुम्हाला सल्ला देऊ शकतो. आणि 3 नंबरवाले हे एकदम बेस्ट तुम्हाला सल्ला देतील. ते जर तुमच्या लाईफमध्ये असतील तर तुम्हाला म्हणजे लाईफमध्ये बऱ्याच गोष्टी ज्या आहेत, म्हणजे तुम्ही बऱ्याच ठिकाणी कुठेतरी अडखळून पडणार वगैरे, त्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये होणार नाहीत. का तर तुम्हाला गुरुची साथ आहे, नंबर 3ची साथ आहे. ठीक आहे. तर त्यांचे सल्ले नक्कीच ऐका.